बर. मग तुमचं गाव आता पालिकेत गेले, त्याचा फायदा झालाय का नुकसान झालं? आता सध्या तर म्हणजे फायदा नाही, पण ह्याच्या नंतर होणार ना. आता कसं ग्रामपंचायत गेल्यानंतर प्रशासकच आलं. प्रशासकने एवढं काय प्रतिनिधी नसल्यामुळं लक्ष नाही दिलं. हा, आता होणार. हा. महाविकास आघाडीचं कसं आहे प्राबल्य इथे? आता मग काय तसं आम्ही काही सांगू शकत नाही, पण आता 16 तारखेला आपल्याला कळेल. आमचं राष्ट्रवादी ते राष्ट्रवादी जाणार. इथं काँग्रेस राष्ट्रवादी नाही नाही, ते इकडे नाही, त्यांचं नाही इकडे. असून नसल्यासारखं काँग्रेसचे उमेदवार आहेत ना, असून नसल्यासारखे देते. काम नाही त्यांची. काम नाहीच. बरं. नाही आणि ठाकरेंची? ठाकरेंचं पण असं म्हणावं असं नाहीये. बरं. नाहीच. बरं. मग आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, कसं वाटतंय? चांगलं चांगलं झालं. चांगले झाले. एकामेकाला अजून मदत झाली. दोन झाले ते आता एक झाले, त्याच्यामुळे मत सगळे एकत्र आले आता. हा, काय म्हणले दादा तुम्ही? आमचं मत असं आहे की दोन्ही अजित दादा पवार साहेब आणि शरद पवार साहेब दोन्ही एकत्रच राहावे तर आमचा महाराष्ट्र सुखरूप आहे असं आम्हाला वाटतं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र म्हणावं लागेल.